खरातचा पाय आणखी खोलात जाणून घेऊया टॉप 9 ना सुरुवातीलाच टॉप 9 बातम्या। नाशिकमध्ये सरकारवाडा पोलीस ठाण्यात भोंदू अशोक खरातवर 7वा गुन्हा दाखल। पीडित महिलेनं पुढे येत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल। खरातनं गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याची पीडितेची तक्रार। भोंदूबाबाच्या पत्नीसोबत व्यवहार करणं अधिकाऱ्याला भोवलं। एसआरए मधून पुन्हा मंत्रालयात महसूल विभागात रुजू होण्याच्या सूचना। एसआरए मधील अधिकाऱ्याची प्रतिनियुक्ती एकतर्फी रद्द। मंत्रालयात महसूल विभागात तात्काळ रुजू होण्याची सूचना। भोंदूबाबा खरातच्या मुलीच्या लग्नात जयंत पाटील यांनी हजेरी लावली होती। जयंत पाटलांसह आमदार दिलीप बनकर, माजी विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांचा फोटो समोर। सुनील तटकरे केसरकर यांच्या पाठोपाठ जयंत पाटील यांचाही फोटो समोर। भोंदू अशोक खरातनं 5 नरबळी दिल्याचे पुरावे मिळाले। खरातनं पिस्तुलाच्या माध्यमातून नरबळी दिल्याचा संशय। सरकारी वकिलांची कोर्टात माहिती। भोंदू खरातचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला। खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। लैंगिक अत्याचार प्रकरणात खरातवर 6 गुन्ह्यांची नोंद। खरात वाघ आणि साप दाखवून लोकांच्या मनात भीती निर्माण करायचा। हरणांची शिकार करून काळी आणि पांढरी कस्तुरी लोकांना द्यायचा असाही संशय। सरकारी वकिलांकडून धक्कादायक खुलासे। खरातच्या भोंदूगिरीचा भांडाफोड आम्हीच केला। खरात प्रकरणातील तपासाची सूत्र आता वरिष्ठ स्तरावर कुणालाही सोडणार नाही। खरात प्रकरणावरून गृहमंत्री फडणवीस ॲक्शन मोडवर। स्वतःला कॅप्टन म्हणवणारा खरात 10वी नापास। अंकशास्त्र तज्ज्ञ असल्याचा दावा करणारा खरात गणितातच नापास। खरात 2 विषयात नापास असल्याची माहिती समोर। खरातला 10वीच्या परीक्षेत केवळ 35.86% गुण। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुनील तटकरे यांनी वर्षावर घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। भोंदू अशोक खरात प्रकरणी चाकणकर यांचं नाव आल्यानंतर अशोक खरात प्रकरणात चाकणकरांवर कारवाई झाल्यानंतर आता चाकणकरांची चौकशी होण्याची शक्यता।